विरारमध्ये राहून आपल्याला विरारमध्येच उभं राहायची आता चुकी झाली. काय मामीला काय एवढे शक्कर समजतं काय? भूक पण बिनधास्त लागली. हे थांब, हे प्रतिभा चालेल ना तुला, नाही तर परत अगं अशी ओठांची लाव ना. माइंड ब्लोईंग यार. काय किंवा भरोसा नसतो पण दुसऱ्यावर एवढा कॉन्फिडन्स असतो ना लोकांना. यार पप्पा को प्यार कर. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कशा आहात तुम्ही? इथे सगळे व्हिडिओ शूट करायला चाललोय आणि आई आम्हाला जरा काय बोलते आई? चांगले चांगले व्हिडिओ शूट करून या. व्हिडिओ बघितले. स्माईल, सर्वांनी स्माईल द्यायची. स्माईल चेहऱ्यावर पाहिजे, मेन माहिती आहे ना. कोणाच्या प्रतिभाच्या तर आहे चालतो. अरे टायर पंक्चर झाले ना तुझा. जास्त आहे, मग चांगल्या कामासाठी गेलो ना. पंक्चर नाही म्हणजे हवा कमी. हवा कमी आहे ना. हा, मग त्याला हवा टाकून घ्या आणि जावा. आता हवा भरते त्या दुकानावरून टायर मध्ये हवा भरायला. सर्वांनी श्री स्वामी समर्थ महाराज की स्माईल ठेव, स्माईल. तर मित्रांनो, आम्ही इथे व्हिडिओ शूट करायला आलो होतो अर्नाळा बीचला आणि पोलीस साहेब सारखे आमच्या मागे लागले, इथून जा इथून जा. आम्ही तिथे पाण्यामध्ये पण नाही, आम्ही बघा हा झाड आहे इथे उभा आहे आणि 2-2 मिनिटाला फक्त आम्हालाच बोलतात की इथून जा. बाकी सगळे तो पोरगा तिथे पाण्याजवळ त्याला कोण काय बोललं नाही. इथे खूप जण उभे काय बोलले, फक्त आमच्याकडे तिथे आणि बोलतो तुम्ही इथून जा इथून. प्रॉब्लेम काय मला तेच कळलं नाही. मी त्यांना बोललो तुम्हाला बोलायचं तुम्ही सगळ्यांना बोला आणि 1 महिना बीच असं इथे लावून ठेवा की इथे बीच बंद आहे 1 महिना. त्यांना बोललो साहेब तुम्ही थोडं तरी विचार करा, आम्ही एवढा लांब उभं इथे आणि आम्ही एवढंच रिक्वेस्ट केली की 1 मिनिटात आम्ही लगेच निघून जातोय. एवढा उशीर इथे उभं राहून आमच्या डोक्याला दाब देऊन शेवटी आता आम्ही निघतोय इथून. म्हणजे आपल्या इथे राहून विरारमध्ये राहून आपल्याला विरारमध्येच उभं राहायची आता चुकी झाली. काय बोलणार आता? इथे एवढे जण इथे उभे इथे कोण, इथे आम्ही व्यवस्थित इथे उभं आहे, व्यवस्थित फॅमिली सोबत आहे. असं पण नाही की आम्ही येडेचाले करत उभे आहे तर आम्हाला हाकलवता येते. साहेबांना बोललो साहेब आपण मराठी माणसं आहेत, आपण विरारचेच आहोत इकडे आणि काय फालतूगिरी करत नाही, आम्ही गपचूप उभे आणि तुम्ही आम्हाला सारखे 100 वेळा बोलतात इथून जा इथून जा इथून जा. काय बोलतो? एक शूट आमचा झालाय आणि इथे आता आम्ही चहा आपल्या एक दंत अमृततुल्य मधून आणली होती चहा, ती चहा पितोय आणि हे बघा चकली वगैरे खात आहेत सगळे एकदम कडक मध्ये. तर इथून चहा पिऊन जसे पोलीस साहेब बोलले इथून निघा तसं आम्ही निघतोय. आता दुसरं लोकेशन बघतो, आता राजोडीला बीचला जातो. राजोडी बीचला, हा आपला नवापूर बीच आहे. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही इथून निघतोय आणि सगळी पब्लिक आता तिथे बीचवर चालले. माझं एवढंच होतं पोलीस साहेबांना हे की बाबा जो पाण्यात चाललाय, जो पाण्यात जवळ चाललाय तुम्ही त्यांना ओरडा. आम्ही इथे झाडाच्या इथे बसलेलो आहे, आमचं आम्ही काम करतोय किंवा तिथे हॉटेल आहे तिथे पण आता पब्लिक येतील, मग सगळ्यांनाच थोडी तुम्ही तिकडून पळवणार. जे चुकीचं काम करते त्यांना बोला ना तुम्ही. आमच्याकडून काही चुकी होत असेल तर ठीक आहे, आम्ही मान्य करतो, हा चुकी होते म्हणून साहेब बोलतात. आम्ही इथे उभं आहे इथे ह्या साईडला, थोडं तिथे व्हिडिओ बनवायला गेलो. आता तिथे ती सगळी मुलं जाणार पाण्यामध्ये तिथे खेळायला, तेव्हा त्यांना कोण नाही बोलणार. म्हणजे आपण काय बोलत नाही म्हणून आपल्याच मागे नका ना लागू. माझं हे बोलायचं म्हणणं आहे, थोडा तरी विचार करा तुम्ही या गोष्टीसाठी. मित्रांनो पूर्ण 1 तासानंतर इथे आमचा शूट केलेला आहे 1 तासामध्ये. तर अजून आपल्याला 2-3 व्हिडिओ बनवायचे आहेत. इथे सगळी टीम तयार आहे आपली. पाऊस पण कायदेशीर येतो इकडे, त्याच्यामुळे आम्हाला थोडं गाडीत बसावं लागणार आहे. इथे मॅडम आमच्या भिजलेल्या आहेत सगळ्या, इथे प्रतिभा पण भिजली आहे, आमच्या मॅडम ते पण दिसले इथे. या मॅडम चालले तिकडे चालत चालत. सुजल आमचा कॅमेरामॅन, कुठला कॅमेरामॅन आहे तुला? तर चला मित्रांनो आता ड्रेसिंग चेंज करू थोडी आणि वेगळ्या ड्रेसिंग वरती जरा शूट करायला चालतो. प्रतिभा मग तू ये ना बाहेर. येते ना तुम्ही आतमध्ये येताय ना? हा, एक काम कर, तुम्ही दोघी लावा आतमध्ये, मी काढतो अरे नाही होत ते हात. ओ काढा ना यार, ओ मामी या लवकर. कशाला सांगितलं? काय माहिती म्हणता. लाईट लावलंय हा ना तेच तर. फिरतच नाही. प्रतिभा तुलाच यावं लागणार आहे. माझ्याने नाही निघाला म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं. आता प्रतिभा आली हा कानातलं काढायला, बघूया. प्रतिभा आरामात. ओरडू नकोस. हो काढला यार. तू ओरडू नकोस. तू अरे तू रे का करते तू आई बघणार हा व्हिडिओ. असं वाटतं काढलं एवढ्या ऍटिट्यूड मध्ये बघत होती आणि आरामात आरामात. आणि प्रतिभा काय माझा कान तोडल्याशिवाय ऐकणार नाही. आईच्या गावात एवढं अरे काढलं रे. हो प्रतिभा माइंड ब्लोईंग यार. काय किंवा भरोसा नसतो पण दुसऱ्यावर एवढा कॉन्फिडन्स असतो ना लोकांना, विचारता सोय नसते. दुसरी दे हसी मजा. हे प्रतिभा हसी मजाकच्या मला माहिती आहे तुम्ही लोक हसी मजाक करता, गप बसा. आता मी काय बोलतोय, आता गळ्यामध्ये लॉकेट हा टाकू का तो दुसरा न काय तो टाकू? दुसरं दाखवणार तर आम्हाला समजणार ना कोण. घेतलं कोणी? न काय करू? पण ते हा बोलतो युवराज. हा ना, हे चांगलं वाटतं. हे चांगलं वाटतं. हे काय लावतंय प्रतिभा तू?
नवरा चिकना दिसला पाहिजे ना, लाईन मारली पाहिजे पोरींनी. बाई, इथून पण बोलते तिथून पण बघितलं. बोलते. मी काय लाईन मारायला आलोय का पोरींवरती? माझं काम करायला आलोय ना. तुमचं काम करायला आहे ना, हाय म्हणून तर सपोर्ट करायला आली ना तुम्हाला. सपोर्ट करायला दुसऱ्या असतात, ती तर हक्काची आहे. ओ माय गॉड, एक मिनिट व्हिडिओ काढताय झाला थांब ना, गाई कुठे जायचे का लग्नाला? झाला का प्रतिभा? झालं. हे पायल बघ, मेकअप बरोबर केलं काय? पण नाही बघणार बाबा तुझ्या शब्द अगं बघ ना, बाली काढायला कशी आलेली पुढे. अगं बघ नाही. जाऊ दे, किती पण प्रेमाने वागलं तर व्यवस्थित आहे, बस झालं जास्त नको. असं नाही. पाऊस आला की जाणार. जा तिथे. बस हा केस विंचर ते काय ब्लश बिश काय लिपस्टिक लिपस्टिक काय लिपस्टिक आहे. लिप बाम लाव ना, लिप बाम. मॅडमला सांगते लिप बाम लावायला. मुलगी वैदिक हे बघ, लिप बाम आहे का आपल्याकडे? लिप बाम असं नाहीये, सगळे लिपस्टिक नको लिपस्टिक नको. थोडीशी लाल लिपस्टिक. ए, लावा लिपस्टिक लावा थोडीशी घ्या हो. तुम्ही तुम्ही आणली नाही लावायची लावा ना थोडीशी, लिपस्टिक लावू? थोडी अरे. एकदम असं. नको रे. मी तुझ्याकडे आहे ना? मी माझी नाही देणार, तुझी लाव डायरेक्ट. ओठांची लाव ना, ग्लॉस अगं अशी ओठांची लाव ना. त्यांचे तर ए, नको लिपस्टिक लिपस्टिक नाही लावायची यार. लिपस्टिक लावतात काय रे विनी? मुलं पण लावतात. ए पिंक नको नको ग्लॉस लावतात असं हे नाही लावत, ग्लॉस लावतात. नको Gloss नको लिपस्टिक नको. ग्लॉस आहे पण तो खूप डार्क ए नको नको विनी. पाहिजे. ओय, नको 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 नको. ए विनी, जास्त नको ना. काहीच नाही होणार आहे. ए थांब. हे प्रतिभा चालेल ना तुला? नाही तर परत आम्ही पण ना फक्त असं ब्रश फिरवा, बाकी काही. अरे लाव ना. यार इथं नाही ना खरंच. वेळ नाही हे वेळ नाही घे, घे. 2 वाजले, तिला भूक पण लागली. काय मामीला काय एवढे शक्कर समजतं तिला काय? भूक पण एकदा लागली. शेवटी शबा तिची काळजी घे. मलाच आहे. हा. काय काळजी? माझ्या अगोदर हा असं करा. काय मॅडमने लावलं बरोबर आहे. असं आलं दाखव. नाही, बरोबर. बस नॅचरल. जी गर्दी होत मित्रांनो खूप पाऊस येत होता म्हणून आम्ही एका साईडला आलो, रूम घेतला आणि मस्तपैकी चेंज केलंय. तुम्ही लोकांनी नाही चेंज केलंय? तुम्ही भिजले नाही? आम्ही हिरोईन नाही ना, हिरोईन तुला म्हणजे असं वाटतं ही हिरोईन? ती शूट मध्ये आहे म्हणून तिने चेंज. पण मी तर नाही शूट, मी तर शूट मध्ये मी पण नाही चेंज केलंय. कारण तुम्ही नेक्स्ट सॉन्ग मध्ये करणार आहे ना. ओ माय कॅट, व्हॉट अपडेट. प्रतिभा तुला काय वाटतंय? हा शूटचा अनुभव काय वाटतंय तुला आज? कारण हर टायमाला तू येते तर काय ना काय धिंगाणा होतो. ह्या टायमाला धिंगाणा का नाही झाला? कारण की मी आहे ना यावेळेस तिच्या बरोबर हा काय? पॉलिश केलंय तिला मी. हा पॉलिश ना, सगळ्यांची मर्जी असते. जेव्हा तिला बायकोला वाटतं, जेव्हा नवऱ्याने करावं तेव्हाच बायको परमिशन देते. तर मित्रांनो सगळे व्हिडिओ शूट झालेले आहेत एकदम कायदेशीर आणि वाजलेले आहेत. किती वाजले? 5:15 वाजले. आणि स्पेशल थँक्स टू प्रतिभा. तुझ्या खूप प्रतिभा चेहरा पावते. आणि स्पेशल थँक्स टू म्हणजे 2 नंबर. ओ माय गॉड. आणि पायल तुमचे पण खूप खूप आभार की तुम्ही आमच्यावर आलाय. एवढे केस तुमचे हालस डुलस्तवर एकदम पडाल पाठीमागे. हो, पायलच्या मनापासून धन्यवाद, त्यांचे आभार. हो पायल तुझे आभार मानलेत. काय वाटतंय तुला प्रतिभाने खूप तुझे बरं आभार? वाटलं प्रतिभाच्या तोंडून माझी तारीफ ऐकून. ऍक्च्युली तारीफ त्यांचीच केली जाते जो आपल्या बरोबर व्यवस्थित राहतो आणि चांगला राहतो आणि चांगल्या बुद्धीने राहतो. मित्रांनो चला शूट झाला. आता मी काय बोलतो, काय खायचंय तुम्हाला? आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आम्ही सगळं तुला काय खायचं आम्ही प्रतिभा? काही खाल्लं चिकन नाहीये. थाली खाल्लेली. तुला काय खायचं आज? चिकन थाली. चिकन थाली. तुला? मलाही चालेल. तुला सुजल? तुला? खिमा पाव. चिकन थाली काय? हो प्रतिभा बोलतो ए चिकन खाली का? ठीक आहे चला, भूक लागलेली आहे खूप. ओके प्रतिभा बोलेल ते खाऊया आपण. चला आता थोडे फोटो बिटो काढूया आपण सगळ्यांचे. तर मित्रांनो फायनली शूट झालेलं आहे. इथे बघा भरत मिलाप चालू आहे यांची. काय झालं प्रतिभा यार? काय एवढं हे करते? चल ना यार चला. मग ऍक्च्युली फोटो काढायला पण प्रतिभाला थोडासा प्रॉब्लेम झाला. ऍक्च्युली मी असं सगळ्यांच्या मध्ये उभा होतो आणि हाईट मॅच करत होतो तर प्रतिभाला राग आला. काय नाही व्यवस्थित आहे, काय व्यवस्थित आहे ना? मग तिला वाटलं मी काय बोलणार आहे प्रतिभा, एवढा चांगला दिवस गेला आणि आता थोड्यासाठी प्रतिभा एव्हरीथिंग इज ओके अँड नॉर्मल कंडिशन आहे ना? ओके ना? आता ओके. आता मी खाली आलो बरोबर परफेक्ट एकदम. तर मित्रांनो आम्ही घेतलं होतं खिमा पाव. माझी दाढ दुखायला लागली त्याच्यामुळे व्हिडिओ काय शूट केला नाही. पण आता चहा घेतलेली आहे. ते पण घाबरत पितोय तुमचा भाऊ. कारण माझी दाढ खूप दुखते. चहा पियाची तिने स्नॅप काढणं चांगलं आहे. काय जिंदगी आहे यार या लोकांची खरंच. काय घेतलं तर लगेच स्नॅप, काय घेतलं स्नॅप. काय
दात दुखतोय चाय पिता वन साइड. वन साइड खातोय वन साइड. खातो पण आणि पितो पण असं पण बोला ना. हो माय कॅट्स. तर मित्रांनो फायनली आम्ही आलो शॉप मध्ये. या मॅडमला घेऊन आलोय विधूताई खूप आमच्या छान मॅडम. वाटतंय मला इथे आल्यावर. पहिल्यांदा झालीये शॉप मध्ये. एवढे दिवस मी युट्यूबला इन्स्टाला बघायची तुम्हाला. What? खरंच खूप छान तुम्हाला म्हणजे कोणाला? स्पेशली यांना. थँक्यू 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 थँक्यू. खरंच खूप छान वाटलं शॉप मध्ये. आईचा स्वभाव कसा वाटला? खडूस आहे का नाही जरा? नाही नाही. जो आईचा स्वभाव हवा तसा आहे. एकदम परफेक्ट. ऍक्च्युली आई दिसायला अशी दिसत असेल तुम्हाला. थोडी स्ट्रीक आहे खडूस आहे पण चांगल्या बरोबर चांगली आहे. असं काय नाही पण ठीक आहे. म्हणजे एवढं मिसळून राहतात. एवढं सगळं ते सोशल मीडियावर करतात. खूप गोष्ट मोठी आहे. काय बोलतेस बघ. पायल पण होती आज आपल्याबरोबर. पायल पण होती आज आपल्याबरोबर शूट करताना. काय बोलतेस रत्ना? तुला कसं वाटलं इथे? या आमच्या रत्नाताई. छान. रत्नाताई आहेत. बोलो सर. 3 चाय गुड का शक्कर का? ना जा ना. ना तुम्ही काय तिथे काय आता बोलणार होतो चांगलंच. बसा दे बसा राहू दे बसा. या आमच्या रत्नाताई आहेत. शॉप सोडून इथून गेलेलं काम सोडून. त्यामुळे आमच्यावर खूप बर्डन पडलं होतं. पण ठीक आहे. त्यांचं काय काम होतं बाहेर अर्जंट म्हणून ते 3-4 महिने नाही आले. पण 3-4 महिन्यानंतर भेटायला आले तर डायरेक्ट चहा बनवायला गेले तिकडे. काय रत्नाताई? आईला भेटायला आले. मला नाही भांडणं माझ्या बरोबर करून गेले आणि भेटायला आईला आली. वा. आणि आली तर आली डायरेक्ट चहाच्या डायरेक्ट टोपात डायरेक्ट ढवळायला. तर चला चांगली गोष्ट आलेत. सगळ्यांना असं मिळून मिसळून राहिलं पाहिजे. राग वगैरे येतो माणसाला. भांडणं होतात. जातात 2-4 महिन्यासाठी पण परत येतात कारण आपलेपण आहे म्हणून. तुला इकडे येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. व्हिडिओ चांगला बनवलास ना बेटा? नक्की. प्रतिभा इथे असं आम्ही दोन माकडा नका करू. प्रतिभाने खूप सपोर्ट केला ह्या टायमाला. या ना इथे खूप सपोर्ट केला प्रतिभाने ह्या टायमाला व्हिडिओ बनवायला. जरा पण 19-20 नाही झाला. म्हणजे राग नाही ठेवला काय नाही ठेवला असं. बरोबर की नाही? शिकवलं कोणी? सासू आणि मी. सासू म्हणजे करता जाता आमच्या घरामध्ये माझी सासूच आहे. तर नवऱ्याचा नंबर येतो. नाही. पण आता तुम्ही असं समजू नका की आता हिच्यावर व्हिडिओ बनवले तर प्रतिभा आता धिंगाणा करेल मारेल हे करेल ते आता करेल. पहिल्याची प्रतिभा राहिलेली आता. काय बोलते प्रतिभा? हा बरं. प्रतिभा चेंज झालेली आहे आता एकदम पूर्णपणे. यांनी पण लय मदत केलंय. ऍक्च्युली पायल वेळात वेळ काढून आमच्यासाठी आली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण की अशी माणसं लवकर भेटत नाहीये की आपल्याला हेल्प करेल असं. पायाला पण मला काय बोलते ना पायाला पण काय बोलवते मी विसरली. हे कन्फ्युज करतात. ओळखायला लय उशीर केला मी. ओ माय त्या माणसांना जपून ठेवायला लागतात. ते कशाला रडी चालू आहे. नाही पण खरे अशा माणसांना खूप जपून ठेवायला लागतं. अशी माणसं खूप कमी भेटतात आपल्याला. या आम्ही सपोर्टिव्ह माणसं आपल्याला खूप कमी भेटतात. तर मित्रांनो शूट वगैरे व्हिडिओ झाला. आम्ही शॉप वरती आलो. वेदांत पप्पांबरोबर एकटा होता घरी. वेदांत जसा आला तर वेदांत बरोबर मी प्यार करतोय ना बेटा. प्यार किया तेरे को? प्यार करू प्यार है देख. और एक प्यार किधर करता है पप्पा तेरे को? सर पे प्यार करूं? इधर करूं? वेदांत को प्यार किया पप्पा ने है ना बेटा. प्यार करता है पप्पा तेरे को बहुत. गुड बॉय है ना तू. बच्चा है मेरा प्यारा बच्चा है ना बेटा. एक्झाम येणार आहे आणि बच्चा रडत नाही आता. एकटा राहतो बाबांबरोबर है ना बेटा. चल पप्पाला प्यार कर. गुड बॉय. और पप्पा को प्यार कर. थँक्यू. प्रतिभा पण थकली आहे. मी पण थकलोय. परत सकाळी 6 वाजता उठून शॉपवर यायचंय. तर चला हा ब्लॉग इथे एंड करतोय. तुम्हाला चांगले छान रील्स बघायला मिळतील. तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची. आम्ही पण काळजी घेतो. तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची. आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.